आज आपण एकादशी उपवासाबद्दल बोलणार आहोत. एकादशी आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग. ती केवळ एक धार्मिक विधी नाही, तर त्याचे अनेक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे देखील आहेत. आज आपण पाहू की चंद्राच्या कलांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, उपवासाची शास्त्रीय बाजू काय आहे आणि गौडीय वैष्णव संप्रदायानुसार आपल्या सनातन संस्कृतीनुसार त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे. आपल्याला माहित आहे की चंद्र रोज वेगवेगळ्या रूपात दिसतो, ज्याला आपण चंद्राच्या कला म्हणतो. ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो ती म्हणजे पौर्णिमा, आणि ज्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही ती म्हणजे अमावस्या. अमावस्येनंतर चंद्र हळूहळू वाढू लागतो, याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो, म्हणजेच वॅक्सिंग मून. पौर्णिमेपर्यंत चंद्र पूर्णपणे प्रकाशमय होतो. पौर्णिमेनंतर चंद्र हळूहळू कमी होऊ लागतो, याला कृष्ण पक्ष म्हणतात. अमावस्येपर्यंत चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो, त्याला वॅनिंग मून म्हणतात. एकादशी ही पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्हीच्या बरोबर 11व्या दिवशी येते. जसा चंद्र समुद्राच्या लाटांवर परिणाम करतो, त्याचप्रमाणे त्याचा सूक्ष्म परिणाम आपल्या शरीरातल्या पाण्यावरती देखील होतो, कारण आपलं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. एकादशीच्या दिवशी चंद्राचा प्रभाव अधिक तीव्र असतो असे मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या पचन संस्थेला अजिबात विश्रांती मिळत नाही. एकादशीचा उपवास ही एक प्रकारची इंटरमिटंट फास्टिंग आहे. त्यामुळे आपल्या पचन संस्थेला विश्रांती मिळते, विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि शरीर शुद्ध होते. शास्त्रज्ञांनी एक डंक DNA नावाची कन्सेप्ट शोधून काढली होती. म्हणजे त्या DNA वरती कुठल्याही प्रकारची कोडिंग नाही, आणि पहिल्यांदा असं मानलं जायचं की त्या जंक DNAचा आपल्या शरीराला काही उपयोग नाही असे मानले जात होते. आता कळालं आहे की त्या जंक DNAचा आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. उपवासामुळे हे जंक DNA अधिक सक्रिय होऊ शकतात, ज्यामुळे पेशींची दुरुस्ती आणि नूतनीकरणाची प्रक्रिया सुधारते. आपल्या शरीरातील पेशी सतत विभाजित होत असतात. कॅलरी कमी घेतल्याने किंवा कमी खाल्ल्याने या पेशी विभाजनाचा वेग नियंत्रित होऊ शकतो. काही संशोधनानुसार कॅलरी कमी घेणे आणि इंटरमिटंट फास्टिंग केल्याने आपले आयुष्य वाढते आणि अनेक रोगांपासून बचाव होतो, जसा की मधुमेह आणि हृदयविकार. उपवासाच्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये ॲटोफेजी नावाची प्रक्रिया सुरू होते, जिथे शरीर जुन्या आणि खराब झालेल्या पेशींना काढून टाकते आणि नवीन निरोगी पेशी तयार करते. त्यामुळे आपले शरीर तरुण आणि निरोगी राहते. चंद्राचा गुरुत्वाकर्षण आणि एकादशीचा उपवास. एकादशीला चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीवरती जास्त असतं. याचा परिणाम आपल्या शरीरातील पाण्यावर होतो, आणि उपवासामुळे शरीरातील पाण्याचं संतुलन राखण्यास मदत होते आणि पचन संस्थेवरील तणाव कमी होतो. सनातन संस्कृतीनुसार एकादशीचे अनेक आध्यात्मिक महत्त्व देखील आहेत, ते आपण आता पाहूयात. एकादशी म्हणजे हरिवासर किंवा माधव तिथीचा दिवस. याला आपण हरीचा दिवस किंवा विष्णूचा दिवस असे देखील म्हणतो. या दिवशी भगवंतांची सेवा, नामस्मरण, कीर्तन आणि कथाश्रवण करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. एकादशीचा उपवास हा केवळ खाणं पिणं सोडणं नाही, तर इंद्रिय नियंत्रणाचा सराव आहे. जिभेवर नियंत्रण ठेवल्याने मन नियंत्रित होते आणि भगवंतांकडे ते केंद्रित होते. एकादशीचा खरा उद्देश काय? उपवास म्हणजे फक्त न खाणे असे नाही, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. भगवंतांच्या जवळ राहणे म्हणजेच उपवास आहे. मग एकादशीच्या दिवशी काय करणं अपेक्षित आहे? तर आपण अधिकाधिक नाम जप केला पाहिजे, हरिनाम संकीर्तन केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांच्या कथांचं आणि लीलांचं श्रवण आणि स्मरण केलं पाहिजे, आणि सेवा साधना केली पाहिजे. स्कंद पुराणामध्ये एकादशीच्या महात्म्याबद्दल बोलताना असं सांगितलंय की या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि असीम पुण्य प्राप्त होते. ही भगवंतांची कृपा अनुभवण्याचा दिवस आहे. उपवासामुळे भौतिक इच्छा कमी होतात आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मन शुद्ध होते. यामुळे भगवंतावरची श्रद्धा आणि भक्ती वाढते. स्कंद पुराणामध्ये एक महत्त्वाचा श्लोक येतो. अश्वमेध सहस्त्रस्य राजसूय शतस्य एकादशी उपवासस्य कलाम नार्हन्ति षोडशीम. म्हणजेच शेकडो राजसूय यज्ञ आणि अश्वमेध यज्ञ ह्याच्यामुळे जेवढं फळ मिळतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने एकादशीला उपवास केल्याने आपल्याला फायदा होतो.
पद्मपुराणामध्ये अजून एक श्लोकाचा संदर्भ येतो. नित्यम एकादशी व्रतम यः करोती सह वैकुंठम प्रयाती नात्र संशयः. म्हणजेच जो नित्य एकादशी व्रत करतो तो निश्चितपणे वैकुंठाची प्राप्ती करतो, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आता एकादशी करायची म्हणजे नक्की कसं करायची, तर आपल्या सनातन संस्कृतीमध्ये एकादशीचे काही नियम सांगितले आहेत. पहिला, दशमीपासूनच सात्विक आहार घेतला पाहिजे. एकादशीच्या दिवशी धान्य आणि कडधान्य हे खाणं टाळलं पाहिजे. शक्य असल्यास निर्जल किंवा फलाहार घेऊन एकादशी उपवास केला पाहिजे. त्या दिवशी अधिक हरिनाम जप, नाम संकीर्तन करायला पाहिजे. द्वादशीला योग्य वेळी, प्रत्येक द्वादशीची एक वेळ ठरलेली असते, त्या ठरलेल्या वेळेमध्ये उपवास आपल्याला सोडायचा आहे. तर एकादशी उपवास ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर त्याचे अनेक वैज्ञानिक फायदे देखील आहेत. त्यामुळे शरीर शुद्धीकरण होतं, दीर्घायुष्य होतं, मनशांती मिळते. तर आध्यात्मिक संदेश हाच आहे की एकादशी हा दिवस भगवंतांच्या अधिकाधिक जवळ येण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी आणि इंद्रिय नियंत्रित करण्यासाठी एक सुवर्ण योग आहे. उपवास हा शरीराला त्रास देण्यासाठी नाही, तर शरीर आणि आत्म्याची शुद्धी करण्यासाठी आहे. एकादशी ही केवळ परंपरा नाही, तर विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. तर चला आपण सर्वजण श्रद्धेने समजून घेऊन आणि योग्य पद्धतीने एकादशी पाळूया, शरीर निरोगी ठेवूया, मन शांत ठेवूया आणि कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करूया. धन्यवाद.